ह्या फाईल मधले सगळे पेपर्स एकदा नीट नजरेखालून घाल। ऑफिसची फाईल या रूम मध्ये काय करते? तुलाच दाखवायला आणली। मायरा, ह्यात सगळे असे प्रोजेक्ट्स आहेत जे तू अप्रूव्ह केलेत तुझ्या सहीने। सो ऑफिस मधल्या प्रत्येक प्रोजेक्टवर माझी सिग्नेचर असते। इट्स नथिंग न्यू। बरोबर आहे, पण मायरा मी हे प्रोजेक्ट्स मुद्दाम वेगळे काढलेत कारण यात काय? कारण हे प्रोजेक्ट्स इल्लीगल आहेत। यातले बरेच पेपर्स असे आहेत की जे इनकम्प्लीट आहेत किंवा जुगाड करून कंप्लीट केलेले आहेत। आणि मायरा, या सगळ्या पेपर्सवर फक्त तुझी सही आहे। विक्रांत सरांची किंवा झेंडे सरांची सही नाही आहे या पेपर्सवर। I don't believe this. हे कसं शक्य आहे? या सगळ्या पेपर्सवर मी सिग्नेचर केली होती, पण त्याच्यानंतर विक्रांतच सिग्नेचर करणार होते, पण त्यांची सिग्नेचर नाहीये। विश्वास, तुझा विश्वास होता ना मायरा की विक्रांत सर या सगळ्या पेपर्सवरती सही करतील म्हणून, पण विश्वासघात आणि विक्रांतची जात ही एकच आहे। तुझ्या सहीच्या या इल्लीगल फाईल्स जर मी बाहेर काढायच्या ठरवल्या ना तर अगदी सहज काढू शकेन मायरा, आणि त्याचे काय परिणाम होतील हे तुला चांगलंच माहिती आहे। आणि मग ह्या सगळ्यातून तुला तुझे विक्रांत सर वाचवू शकणार नाहीत आणि वाचवणारही नाहीत। मायरा, त्यांनी राजनंदिनीच्या बाबतीतही हेच केलं। तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडल्या आणि आता तुझ्या बाबतीतही तेच करतायत। म्हणून तुला पुन्हा एकदा सांगते की प्लीज नीट विचार कर। इनफ इज इनफ ईशा मॅम। आता तुम्ही मला जे काही सांगितलंय ना ते विक्रांत सर आल्यावर मी त्यांना सांगणार आहे, कारण माझा त्यांच्यावर फक्त विश्वासच नाहीये तर तेवढंच प्रेम सुद्धा आहे। प्रेम तर तिने पण केलं होतं, मीही केलं। आम्ही दोघींनी त्यांच्यावर विश्वास सुद्धा दाखवला, आणि म्हणूनच सांगते मायरा की प्लीज प्लीज पुन्हा एकदा विचार कर। मी केलाय विचार। डिड यू हिअर दॅट? मी विचार केलाय। मला माहितीये तुम्ही हे सगळं मला का सांगितलंय। यू वॉन्ट मी टू सपोर्ट यू, बट नो, मी तुम्हाला कधीच सपोर्ट करणार नाही। मी कायम विक्रांत सरांना सपोर्ट करणार। हे सगळं तुम्ही मला सांगून खूप मोठी चूक केली आहे ईशा निमकर मॅम। आणि निमकर का? कारण मला आधीपासून माहिती होतं सरंजामे असण्याची तुमची लायकीच नाहीये। मायराजी, तुम्ही इकडे काय करताय? तुमच्या काळजीपोटी मायराजी। तुम्हाला कोणी सांगितलं? पण मी तुम्हाला फोन केला होता, सोनेताने उचलला, म्हणून मला कळलं तुम्ही इथे आहात म्हणून। मायराजी, तुम्ही ओके आहात ना? हो। मला वाटलं तिने तुमचा गेम केला की काय। गेम तर आता मी तिचा करणार आहे। म्हणजे? काही नाही, मला जे काही सांगायचंय ते मी विक्रांत सरांसमोर सांगेन। सी यू। मी म्हटलं होतं ना तुला ताई, या मायराला विश्वासात नाही घेऊ शकत आपण। कितीही झालं तरी शेवटी ती दादाच्याच बाजूने आहे। पण मला वाटलं होतं की ती एक स्त्री आहे,
आणि म्हणूनच माझी बाजू समजून घेऊ शकेल ती. मायरा दादाची 1 नंबरची चमची आहे आणि भक्त सुद्धा. आता जाऊन सांगेल सगळं दादाला, मग काय करणार आहोत आपण? मला जरा विचार करू दे. ताई आपण पोलिसात जाऊया. आणि आणि काय दादाच्या विरोधात कंप्लेंट फाईल करूया. मग पुढे काय ते पोलीस बघून घेतील. जयदीप, तू तू शांत हो. तू बस आधी. हे बघ जयदीप, आपण घाई नको करूया. आपण थोडासा विचार करू. आता विचार करण्यात वेळ घालवायला नको ताई. आपल्याकडे पुरावे आहेत की नाही? मग जेवढे पुरावे आहेत ते सगळे नेऊन देऊया ना पोलिसांना. ताई प्लीज ऐक माझं, आपण लगेच केस फाईल करूया. कारण एकदा जर मायराने दादाला सांगितलं ना तर मग आपल्या हातात काहीही उरणार नाही. दादा खूप पोचलेला आहे ग, आणि हे आपल्यापेक्षा जास्त कोणाला माहिती आहे. या सर्जेराव काका, तैसे बसा ना. नाही राहू द्या. मी आता बाहेर झेंडेना पाहिलं. काय? हो झेंडे इथे आलेत? हो. पण मी तर त्यांना ऑफिसमध्ये कामात अडकवून आलो होतो. ते मायरा मॅडमशी बोलत होते, त्यांचं बोलणं मी ऐकलं. मायरा मॅडमनी सगळं सांगितलं. पण त्यांना कसं कळलं की मायरा इथे आहे? सोनिया ताईने सांगितलं. अरे यार, ही सोन्या पण ना नको तिथे माती खाते. जयदीप, सर्जेराव काका, मला सांगा, झेंडे सर आणि मायरा मॅडमचं नेमकं काय बोलणं ऐकलं तुम्ही? मायरा मॅडम म्हणत होत्या की त्या विक्रांत सरांना सगळं सांगणार आहेत. सी, मी म्हंटल होतं तुला, मायरा 1 नंबरची चमची आहे दादाची. आता जाऊन ओकेल सगळं दादाकडे. ताईसाहेब, जयदीप साहेब, मी येतो. ताई हे बघ माझं, प्लीज एक जास्त विचार करत बसू नकोस. लेट्स गो टू द पोलीस. नाही, मी नाही जाणार पोलिसांकडे. अगं पण का? कारण पोलीस त्यांच्यावर केस करतील. ती केस वर्षानुवर्ष चालू शकते आणि ते विक्रांत सरंजामे आहेत. पोलीस केसमधून सही सलामत कसं सुटायचं हे त्यांना चांगलंच माहितीये. ते नक्कीच कुठली तरी चोरवाट शोधून काढतील स्वतःला या सगळ्यातून सोडवून घेण्यासाठी. आणि मला हेच नकोय. पण मग दुसरा काय मार्ग आहे आपल्याकडे? ही केस कोर्टात सॉल्व्ह नाही होणार आहे जयदीप. गेली अनेक वर्ष विक्रांत विरुद्ध हा खटला माझ्या मनात चालू आहे. त्यांनी माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा अपमान केलाय. पण त्याला ह्या गोष्टीची जोपर्यंत जाणीव करून देत नाही मी, तोपर्यंत ही केस संपणार नाही. अहो, बरं वाटलं आईसाहेबांना सगळं खरं सांगून. खरंय. बघ ना पुष्पा, अगं आपण ईशाचे आई वडील असून सुद्धा आपल्या मनात गोंधळ उडाला होता. पण आई साहेबांची कमाल आहे. केवढा विश्वास आहे त्यांचा आपल्या ईशावर. हो ना. हे सगळं प्रकरण कुठे जाणार आहे देवाच ठाऊक. देवी आई, ईशाची काळजी घे ग बाई. ईशाचे आई बाबा, ऐका, तुम्हाला माझं बोलणं नेहमी खटकतं ना, पण आता माझ्याकडे आणखीन एक प्रूफ आहे. म्हणजे? प्रूफ म्हणजे पुरावा. ईशाने आज मायराला घरी बोलवलं, तिला ब्रो इन लॉच्या रूम मध्ये नेलं, आणि यु नो व्हॉट, तिथे ती तिला हेच कन्व्हिन्स करत होती दॅट शी इज राजनंदिनी. हो, पण ती खरंच राजनंदिनी असेल तर? व्हॉट? हे तुम्ही म्हणताय? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं सांगा ना. ईशाचा आजार वाढत चाललाय. हे बघा, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. ओके सोन्याताई, आमचं आई साहेबांशी बोलणं झालंय या विषयावर. आई साहेबांची त्या तुम्हाला काही हेल्प करू शकणार नाहीत.
इनफॅक्ट त्या तुम्हाला आम्ही त्यांना सगळं काय ते खरं सांगितलंय. काय काय खरं सांगितलं तुम्ही? हेच की ईशाच्या जन्माचा खरा दाखला त्यांच्याकडेच आहे म्हणून. व्हॉट? तुम्ही हे सांगितलं त्यांना? हे असं का केलं? सोनाताई, राजनंदिनीच्या आयुष्यातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की खरं तर ज्या ईशाला माहिती असण्याचं कारणच नाही, ते शक्यच नाही. कारण अहो, ईशा आत्ता आत्ता तुमच्या घरी आली आहे आणि तरीही तिला हे सगळं माहिती आहे. हे कसं शक्य आहे? ती राजनंदिनी असल्याशिवाय शक्य नाही. सोन्याताई, आणि मलाही हे पटतंय हो, कारण त्यांच्याकडे तिचा खरा जन्माचा दाखला आहे. आणि अहो, सर्जेराव पण म्हणत होते ना, त्यांना अनुभव आलाय तसा. पास झाला मला तुमचं हे. मी तुमच्या सोबत काहीच करू शकत नाही. हा तुमचा असला स्वभाव. आता मला जे काही करायचं ना, ते मला स्वतःला करायचंय. एक लक्षात ठेवा, या सगळ्याचा ईशाला आणि आपल्या सगळ्यांना खूप त्रास होणार आहे. मार्क माय वर्ड. ईशा, सर सर तुम्ही हातात कात्री वगैरे घेऊन काय लढायला निघालीस का काय कुठे? नाही सर, तुम्ही असे अचानकच आलो. म्हणजे तुला सरप्राईज द्यावं. वा, म्हणजे जिच्यावर जीव ओवाळून टाकावा तिनेच आपला जीव घ्यावा. हाऊ रोमॅन्टिक. सॉरी सर, पण मला माहित नव्हतं ना तुम्ही आहात. मला वाटलं दुसरंच कोणीतरी आहे. आपल्या रूम मध्ये दुसरं कोणीतरी काय येईल? किती घाबरतेस ईशा? सॉरी, पण मी घाबरले आणि अंधारात काहीच दिसलं नाही ना, म्हणून मग हाताला येईल ते घेऊन मी. खरं म्हणजे मी सॉरी. तुला न सांगता असं अचानक आलो. म्हटलं बायकोला सरप्राईज द्यावं. आणि हा, तुझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलंय. सराव, कशाला उगाच गिफ्ट वगैरे? उगाच जगातल्या कुठल्याही नवऱ्याने कुठल्याही बायकोला सरप्राईज गिफ्ट दिलं ना तर ती खुश होईल. फक्त एक सोड, ईशा सरंजामे. बघ तर. सर, तसं काहीच नाहीये. ईशा, किती दिवसांनी भेटतोय आपण आज. सॉरी, पुन्हा एकदा तुला न सांगता अचानक लंडनला निघून गेलो. पण तिकडे गेल्यानंतर सुद्धा तू माझ्या सोबत होतीसच. जिकडे जाईन तिकडे तू मला दिसत होतीस. सर, काहीतरीच काय. नाही, मी खरं सांगतो. मला सांग, तू काय केलंस? मी काय करणार? काहीच केलं नाही. माझी आठवण काढलीस? हो, काढली ना तुमची आठवण. तुला खूप मिस केलं ईशा. खरंच खूप मिस केलं. भाऊजी. हे माय फ्रेंड वहिनी, गुड मॉर्निंग. सोनियाताई नाही दिसत आहेत. नाही, ती किचन मध्ये गेली ग्रीन टी आणायला.
का ग? नाही, बरं झालं भाऊजी, सर परत आलेत. काय अचानक? हो, काल रात्रीच आले अचानक. मला म्हणाले की त्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून सांगितलं नाही काही. हो, ओके. वेल माय फ्रेंड वहिनी, दिस इज ट्रिकी. नाही म्हणजे आपण यासाठी प्रिपेअर्ड नव्हतो. हो, आणि आपल्याला सगळ्यात मोठा धोका मायरा मॅम पासून आहे. भाऊजी, त्या तर थांबल्याच आहेत की सर ऑफिसला कधी येत आहेत. आणि तू जे तिला राजनंदिनी बद्दल सांगितलं ते सगळं आता ती दादा बरोबर शेअर करणार. पण हे खूप चुकीचं टायमिंग होईल भाऊजी. सरांना जर हे सगळं कळलं ना तर आपल्या हातातून सगळंच निसटून जाईल. नाही पण वहिनी, आता काय करू शकतो आपण? त्यातल्या त्यात एकच गोष्ट करू शकतो. आपण सरांना ऑफिसला जाऊ द्यायचं नाही, त्यांना घरीच थांबवायचं. नाही पण मायरा ऑफिस मधून फोन सुद्धा करू शकते ना. हो, पण भाऊजी, आपण जर त्यांच्या आसपास असू तर ते मायराशी बोलू शकणार नाहीत ना नीट. या राईट. सो दादा शुड स्टे ॲट होम. अरे आई बाबा, तुम्ही कधी आलात? नमस्कार. राहू द्या, पाया वगैरे कशाला पडताय? हा, तुम्ही अचानक म्हणजे तुम्हाला दोघांनाही बघून खूप बरं वाटलं मला. हो का? काही शंका आहे का? नाही, तुम्ही इथे नव्हतात ना तेव्हा तुमची सारखी आठवण काढत होती, विचारत होती विक्रांत सर कधी येणार आहेत. नाही, मला मीटिंग होती ना अर्जंट, त्यामुळे जावं लागलं. बसा. पण एक बरं झालं की तुम्ही इथे आलात, त्यामुळे ईशालाही सोबत मिळाली. आई, हा? आज मला चहाचं नाही विचारलं. हो, आणते. हा, आणि तुमचा नेहमीचा आलं घालून. हो. बाबा बसा. नाही, राहू द्या, झालाय माझा नाश्ता. आलो. ऐसा नमस्कार. असू दे. कधी आलात? रात्री आलो. वाटलं तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यावं, पण कोणी खुश दिसत नाही. तुमचे सरप्राइजेस एव्हाना आम्हाला माहिती झाले. आई साहेब, खूप मिस केलं मी सगळ्यांना. आम्ही इथे रोज तुमच्याबद्दलच बोलत होतो. अरे वा. गुड मॉर्निंग ब्रोइनला. अरे सोन्या वहिनी, तुमच्या सासूबाईंच्या हातचा चहा. थँक्यू. वेलकम. तुम्ही कशा आहात? या, आय एम गुड, आय एम गुड. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. जयदीप, आज दादाला मिठी नाही मारायची. सॉरी दादा. कशी झाली कॉन्फरन्स? छान झाले. चला, मला आता निघावं लागेल ऑफिसला. अर्जंट असून असून काय असणार आहे सर? हो, पण मायराने मेसेज केलाय, तिने मेल केला, म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल. काय हो सर, तुम्ही आजच आलात आणि तुमची घाई गडबड सुरू झाली. आई साहेब, तुम्ही तरी सांगा ना सरांना. थांबा,
बघा त्याही म्हणतात थांबा. साहेब खूप गॅप झाले त्यामुळे ऑफिसला मला जावंच लागेल. आई चहा मस्त झाला नेहमीसारखा. चला. सर थांबा ना प्लीज, आजचा दिवस. नाही ईशा, जावं तर लागेलच मला.